पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रेणुका, एक काम कर, मस्त गायत्री मंत्र म्हण, सगळं वातावरण प्रसन्न होईल। रेणुकाताई, तुम्ही माया मागून म्हणा, ओम भूर्भुवः स्वः, ओम भूर्भुवः स्वः, तत्सवितुर्वरेण्यं, तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि, भर्गो देवस्य धीमहि, धियो यो न प्रचोदयात्, धियो यो न प्रचोदयात्। वाह, छान छान, एकदम प्रसन्न वाटलं। आवाज पण बरा आहे, गायला वाजवायला वगैरे आवडतं का? हो, गाणी ऐकायला आवडतात मला, आणि अधेमध्ये टाइमपास म्हणून गुणगुणत पण असते। गाणी ऐकायला आवडतात म्हणजे गाण्याची आवड आहे असं समजायचं। कुठले गायक आवडतात? अरे यार, मोठ्या काकांना काय झालंय? गायक तर तसे खूप आवडतात, म्हणजे त्यातल्या त्यात एड शिरान, जस्टिन बिबर, आणि जस्टिन बिबरचं डाय इन युअर आर्म्स हे गाणं तर भरपूर आवडतं। हे सगळे गायक आहेत? काका, ती इंग्लिश गायकांची नाव आहेत। अच्छा, म्हणजे मराठी गाणी नाही आवडत? बालगंधर्व, वसंतराव ही नावं कधी ऐकलीत का? किंवा आताचे सलील कुलकर्णी, राहुल देशपांडे, महेश काळे ही नावे तर ऐकली असतील ना? नाही नाही, तशी तिला समधी नावं ठाव आहेत। काय होतंय, कधी कधी इसारती, गांगरून गेली आहे नव्हती। हो, म्हणजे बरीच गाणी ऐकते ती। त्या दिवशी रेणुका कुठला ऐकत होतीस तू? थिंकिंग आउट लाऊड? नाही, ते नाही, दुसरी पण गाणी ऐकतेस ना तू, ते कुठलं होतं गाणं? मला वाटलं तुम्ही जॅझ रॉक म्युझिक बद्दल बोलतात। हे आमच्याकडे बघून तुला वाटतंय का आम्ही यो यो वाले असू म्हणून? आम्ही बाबा साधी माणसं, आम्हाला साधी मराठी गाणी आवडतात। हो, आणि आमच्याकडे ही तुमची इंग्लिश गाणी, ते धामधडाम आवाज, ते रॉक पीक असलं काय चालत नाही। काय पण वेद तर वेदचं काय? त्याला इंग्लिश गाणी आवडतात का? छे 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 छे, मी माझा आणि इंग्लिशचा काही संबंधच नाही ना। आई, तुला माहितीये मी भावगीत ऐकतो, क्लासिकल ऐकतो। हा, रेणुका, एखादं छान गाणं म्हणून दाखव बरं। मी गाणं? हो, आमच्या वेदनी सांगितलं तुला छान गाणं गाता येतं, त्यामुळे आज गाणं म्हटल्याशिवाय तुझी सुटका नाही। बिचारी माझी रेणुका, गाता येईना आणि गाणं गाता येत नाही हे सांगता पण येईना। मी काही बोलू का? बोला ना। ऍक्च्युली रेणुकाला गाणं गाता येत नाही। आणि रेणुकाला गाणं गाता येण्याचं काही कारणच नाही, कारण दादांना आमच्या घरात नाच गाणी असल्या गोष्टी आवडत नाहीत। म्हणजे त्यांच्या आयुष्यात काही घटना घडल्यात त्यामुळे त्यांचा विरोध आहे। पण म्हणून आम्ही संस्कृती जपणारी माणसं नाही होत असं नाही। आम्ही सगळे सण खूप धूमधडाक्यात साजरे करतो, खूप दानधर्म करतो। म्हणजे आमच्या नगरकर घराण्याला होळीची खूप मोठी परंपरा आहे, आणि नवरात्रीमध्ये आम्ही देवीचा उत्सव पण खूप धडाक्यात साजरा करतो। पारंपरिक पद्धतीने आरत्या होतात आमच्याकडे, आणि खूप मोठे मोठे वादक आमच्या इथे येऊन वादन करतात। आणि
आमच्या रेणुकाला गाता येत नाही म्हणून आम्ही संस्कृती जपणारी माणसं नाही आहोत, असा अर्थ घेऊ नका प्लीज. पण तुम्ही लग्नाला विरोध करणार असाल तर म्हणजे आम्ही तुम्हाला फोर्स करणार नाही, कारण शेवटी रेणुकाला लग्न करून तुमच्या घरी यायचंय. सो तुम्ही जर नकार देणार असाल तर तुम्ही बिनधास्त द्या, म्हणजे नो ऑफेन्स. म्हणजे बघा, रावसाहेबांना गाणी आवडत नसतील, पण आमच्या घरी गाणी संगीत सगळ्यांना आवडतं. आणि लग्नानंतर रेणुकाच्या तोंडून गाणं ऐकायला आम्हाला आवडेल. सगळं एवढं गंभीर का झालंय? मी म्हणालो लग्नानंतर आवडेल, याचाच अर्थ आम्हाला मुलगी पसंत आहे. मोठी कुटुंब एकत्र येणं गरजेचं आहे. मी पण यांच्या घरी लग्न होऊन आले ना, तेव्हा आमची श्रीमंती आमचं नाव घेऊन आले, आणि आता तुमची रेणुका येतेय. आणि सगळ्यात महत्वाचं, रेणुकाला भाकरी छान बनवता येते. रेणुकाताई, सगळ्या मोठ्यांच्या पाया पडून घ्या. रेणुका, आपलं घर एकदम संस्कारी आहे, त्यामुळे नुसतं असं उभे उभे नमस्कार नको करू, चांगला साष्टांग नमस्कार कर. अरे अरे अरे, राहू दे राहू दे राहू दे राहू दे, असं काही साधा नमस्कार कर ना, उठ उभे राहा. दादा, या सगळ्या प्रकरणानंतर मला पण बहुतेक साष्टांग नमस्कारच घालायला लागेल हिच्या समोर. तर मी काय लग्नापर्यंत जिवंत नाही राहत. होईल होईल, काळजी करू नकोस. साडी छान आहे तुझी. नेहमी नेसतेस की कधीतरीच नेसतेस? नाही, त्या रोज साडी नाही नेसत, पण सणासुदीला छोट्या मोठ्या कार्यक्रमाला कधी नाही नाही म्हणत. आपले संस्कार हे कपड्यातून नाही, आपल्या वागणुकीतून दिसतात. काय माझी सून कायम साडीच नेसते, पण तिने कायम साडीच नेसावी अशी जबरदस्ती नाहीये तिच्यावरती, असं कुठलंही बंधन नाहीये. ती संपूर्ण घराला सांभाळते, माणसं जपते, माणसांची मनं जपते. ह्या गोष्टी पुढं ती काय कोणते कपडे परिधान करते ही बाब मला वाटते गौण ठरते, नाही का? आणि संसार म्हटलं की काही ऍडजस्टमेंट्स कराव्याच लागतात. काही ठिकाणी मुक्ता ऍडजस्ट करते, कधी आम्ही ऍडजस्ट करतो. दोन दोन पावलं प्रत्येकाने जर मागं जायचं ठरवलं तर संसार खूप छान होतो. नाही, वेळ आली तर 4 पावलं आम्हीही मागं जाऊ, पण आता काय अजिबात वाट बघायला लावू नका. लवकरात लवकर तारीख नक्की करा, म्हणजे लग्नाचा बार उडून देऊ. हो, नक्की नक्की. पण त्याच्या आधी तोंड तरी गोड करूया. हा, अगं गायत्री, घ्या घ्या काका, सगळ्यांना दे. चला येतो. चला.
आलेले पाहुणे सीआयडी जास्त वाटत होते नाही. नाही, पण त्यांच्या मनात आता काही शंका राहणार नाही, कारण आपण खोटं बोललो असतो तर ते झाकायला परत परत खोटं बोलायला लागलं असतं. हो ना. आणि स्वयंपाक काय रेणुका लग्नापर्यंत शिकून घेईल. हो ना ग. आतापर्यंत ठीक होतं, पण आता शिकून घ्यावं लागेल. बर, मी सगळ्यांसाठी मस्त गवतीच्या बनवून आणते. का? थँक्यू. एवढं लगेच डोळ्यामध्ये पाणी आणायचं काही कारण नाही आहे. कोणाचे आभार मी असे उधार ठेवत नाही, माहिती आहे तुला. म्हणून हे थँक्यू. मला माहित नाही का, पण येतं डोळ्यात पाणी. आले चहा घेऊन. मुक्ता होती म्हणून बरं झालं, तर पंचायतच झाली असती आज. नुसती पंचायत नाही, घराण्याची नाचक्की झाली असती. बाईची श्रीमंती पैशामुळे किंवा घराण्याच्या नावामुळे नाही, तर तिच्या वागणुकीमुळे दिसते. दादा, आय एम सॉरी. माझ्या घरचे खूपच प्रश्न विचारत होते ना, ते सॉरी. प्रश्न? रेणुकाला भाकऱ्या येतात का, गाणी गायला येतात का? वे तू तर गेला. हे बघ रेणुका, ऐका, अरे काय चाललंय? भांडताय काय? आज केवढा आनंदाचा दिवस आहे. असं मस्त नाच गाणी झालं पाहिजे, पार्टी करायला पाहिजे. एखादं मस्त गाणं लावा, नाचू मस्त पैकी. म्हणजे दादा तुला वाटलं तर, नाहीतर नाही. मी आपलं सहज बोललो, मनात आलं म्हणून. काय झालं भाऊ? नाही काय नाही, ते हे अरे आता म्हणालास ना तू नाचूया गाऊया, मग काय झालं? नाही नाही, मी आपलं सहज म्हणलं दादा. आनंद साजरा करा, पोरीचं लग्न ठरलंय. हो. पाहिलं ना कसा धिंगाणा चाललाय ते. एकुलत्या एक जावयाला खोलीत बंद करून ठेवलंय. एकुलत्या एक बहिणीच्या संसाराची वाताहत झाली, पण हे नाचतंय. नाचा नाचा, कुणालाच सोडणार नाही, कुणालाच नाही.
मावशी, हो तोच मुलगा. हो, तो त्याचे आई वडील रेणुकाला बघायला आले होते. अहो ते चिडले तर त्यांना चिडायला 1 सेकंद पण लागत नाही. काय म्हणत नाही, तू जा. अगं तुझ्यावर लय खुश आहे तो. हा हो, पण लग्नाला 4 दिवस तुला आधी यायचंय, लक्षात ठेव. हा, एक मिनिट ना जरा. मी बोलतो तुझ्याशी नंतर. हा, सगळं सविस्तर सांगतो तुला. हा, लग्नाला यायचं एवढं लक्षात ठेव. हा, काय तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून आणलंय. ह्याचं नाव काहीतरी आहे का? काय नाव गाव काय आहे की नाही याला? साजूक तुपातला मुगाचा शिरा. मान नको. मला ठाव आहे, माझ्या हातचा मुगाचा शिरा लय आवडायचा याला. लय दिस झाला खाल्ला नाही ना. मी मुक्ताला विचारलं, म्हटलं तुला येतो का ग मुगाचा शिरा? ती म्हणाली येतो. अगं म्हटलं मग बनव. म्हणून बनवून आणलाय तिनं मुगाचा शिरा. शिऱ्याचा वासच सांगतोय. शिरा लय छाक झालाय. वय घरात एवढा आनंद आहे, म्हणलं तुमचं तोंड गोड करायचं तर तुमच्या आवडत्या पदार्थांनाच करायला पाहिजे ना. घ्या. माझी आवड जपण्याचा त्रास करून घेऊ नको, कळलं ना? मला नकोय ते. अहो प्रेमाने केलाय तिने. घासभर खाऊन तरी बघा. एकदा सांगितलं ना नको म्हणून. इच्छा झाली तर खा, मी इकडच ठेवून जाते. आणि आवडला तर सांगा, परत बनवून आण. तुम्ही लहानपणी मुगाच्या शिऱ्यासाठी काय काय करायचा ते आजी सांगत होत्या. त्यातला एक किस्सा तर मला लय आवडला. पाहुण्यांसाठी केलेला शिरा तुम्ही अख्खाच्या अख्खा पाहुणे येण्याआधीच संपवून टाकला. शिवाय कढई पण लावली. आपण किती मोठं झालो, समजूतदार झालो, आपल्यावर किती जबाबदाऱ्या आल्यात, हे आपल्या आवडीने दाबून ठेवायला पाहिजे. आणि खाण्याचं तर नाहीच नाही हो. आणि ह्यात घातलेलं साजूक तूप हे दुकानाचं नाही, आपल्या घरातल्या गाईचं दुधाचं आहे. त्यात केसर पण घातलेस ना? वय वय भरपूर टाकले. आणि बदाम पिस्ते सगळं टाकले. बर चला, खायचं असेल तर खाऊ द्या. आपल्याला बरीच कामं आहेत. चला चला चल ग.